तर आता बातमी समोर येते नागपुरातून। नागपूरच्या हिंसाचारात खाजगी मालमत्तेचं मोठं नुकसान झालंय। अनेक दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची सुद्धा तोडफोड करण्यात आली होती। दरम्यान दंगली झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी आता स्थानिक नुकसानग्रस्त नागरिकांनी केली आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। समोरचाही काच फोडला, मागचाही आणि हे बाजूचाही, तो एकूण मिळून तो 20-22 हजार रुपये तर खर्च लागलाच। आता काल आम्ही बसलो तर मजुरी वगैरे सगळं मिळून, आणि ज्यांनी नुकसान केलं त्यांच्याचकडून भरपाई मिळायला पाहिजे असं मला तरी वाटतं। सरकारने यांनी गोंधळ घालायचा, सगळं करायचं आणि सरकारने भरायचा, म्हणजे ते तर आपल्या जनतेच्याच खिशातून तो पैसा जातो। कर कलेक्ट करतात आपल्याकडनं, हे कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्याचकडनं पैसा घेऊन तो आपल्याला देतो। त्याच्यापेक्षा ज्यांनी केलं त्यांच्याकडून हा वसूल झाला तर जास्त चांगलं होईल असं मला तरी वाटतं।